सर्व बऱ्याच जणांचे पोट एका जागी जास्त वेळ बसून काम केल्याने वाढते, काही जणींचे पोस्ट प्रेग्नन्सीमुळे, तर काही जणांचे वाढत्या वजनामुळे। यापैकी कोणत्याही कारणामुळे जरी तुमचे पोट वाढलेले असेल तरी सुद्धा आज जो आपण व्यायाम करणार आहे त्याने तुमचे वाढलेले पोट नक्कीच कमी होईल। जरी तुमचे वय 40च्या पुढे असेल तरी सुद्धा तुम्ही हे व्यायाम बसून सहजरित्या करू शकता। व्हिडिओ पळवायचा नाहीये, प्रत्येक व्यायाम हा व्यवस्थित कसा करायचा हे बघायचा आहे आणि रोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत हे व्यायाम करायचे आहेत। शरीराला ज्याप्रमाणे व्यायामाची गरज आहे त्याचप्रमाणे योग्य आहाराची सुद्धा गरज आहे। आहाराबद्दल आपण पुढे बोलूया, सुरुवात आपण व्यायामापासून करूया। जे आपण एक्सरसाइज करणार आहोत ते आपल्या पोटाच्या प्रत्येक भागावरती दाब, स्ट्रेंथनिंग आणि स्ट्रेचिंग निर्माण करून आपले पोट कमी करण्यास आपल्याला मदत करणार आहे। साईडचं पोट, वरचं, खाली जे टोन ढेरी म्हणतो आपण, ते प्रत्येक भागावरती या व्यायामाने स्ट्रेचिंग, स्ट्रेंथिंग आणि दाब निर्माण होऊन पोट कमी होण्यास मदत होणार आहे। तर सर्वात प्रथम खाली बसायचं आहे आणि आपले पाय सरळ समोर करा आणि पायामध्ये शक्य तेवढं अंतर घ्या। पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने राहतील, पाठीचा मणका ताठ, दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत आणि आता क्रॉस मध्ये हाताच्या पंजांनी पायाच्या पंजांना टच करायचा आहे। म्हणजे काय, माझा उजवा हाताचा बोटांनी डाव्या पायाच्या बोटांना टच, परत माघारी डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाच्या बोटांना टच, याप्रमाणे करायचा। असं 10 वेळा करायचा आहे। प्रत्येक व्यायाम हा 20 वेळा करायचा आहे, पण सुरुवातीला आता आपण 10 वेळा करणार आहोत। सुरू करूया। दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत, श्वास आत बाहेर, आत बाहेर, याप्रमाणे चालू राहू द्या। 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि विश्रांती, दोन्ही हात खाली। याप्रमाणे पहिला एक्सरसाइज करायचा आहे 20 वेळा। आता आपण 10 वेळाच करणार आहोत। आता दुसऱ्या व्यायामासाठी याच पोझिशन, या स्थितीमध्ये बसायचं आहे। फक्त आपल्या दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफवा आणि आपले दोन्ही हात डोक्याच्या मागे मध्यभागी। एक श्वास आत, श्वास बाहेर सोडत असताना उजवीकडे वळून आपल्या उजव्या गुडघ्याच्या दिशेने खाली जाण्याचा प्रयत्न करा। कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा। इथपर्यंतच आला काही प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत आला काही प्रॉब्लेम नाही, पण नक्की प्रयत्न करायचा आहे। याप्रमाणे उजवीकडे, डावीकडे, दोन्हीकडे। एक श्वास आत, श्वास बाहेर उजवीकडे, श्वास आत सरळ, श्वास बाहेर डावीकडे। 2 3 श्वासांचा समतोल साधा। 5 6 7 8 9 श्वास आत, श्वास बाहेर, आत बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली, विश्रांती, रिलॅक्स। याप्रमाणे आपण आता साईडच्या पोटावरती काम केलेलं आहे। आता पुढच्या व्यायामासाठी आपल्याला पाठीवरती झोपून घ्यायचं आहे। या व्यायामासाठी आपल्याला एखादी छोटी पिलो किंवा छोटासा असा बॉल किंवा छोटीशी बॉटल लागेल। जास्त वजनाची गरज नाहीये, फक्त आपल्याला याच्यामुळे रेजिस्टन्स निर्माण होईल। दोन्ही हातामध्ये जी काही तुमच्याकडे वस्तू अवेलेबल असेल, पिलो, बॉल किंवा बॉटल घ्या। दोन्ही हातात घ्यायचे आहे आणि दोन्ही हात वरती, दोन्ही हात वरती आणि दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड राहतील याप्रमाणे।
आणि आता काय करायचं आहे, एक श्वास आत घ्या, श्वास बाहेर उठून आपल्या ज्या हातात वस्तू आहे ती दोन्ही पायाच्या मध्ये द्यायची आहे, श्वास बाहेर, श्वास आत, परत माघारी या, श्वास बाहेर, तो बॉल घ्यायचा आहे आणि परत माघारी यायचा आहे. याप्रमाणे 10 वेळा करायचा आहे. आपल्या वरच्या पोटावरती हे खूप फायदेशीर आहे. अजून 9 वेळा आपल्याला हे करायचं आहे. सुरू करा. श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. 4 5 6 7 8 9. अजून एकदा करूया. आणि 10. आणि विश्रांती, रिलॅक्स. बॉल बाजूला ठेवून द्या, पाय सरळ. 5 सेकंद आपण इथे विश्रांती घेऊया. थोडंसं पेन होईल पोटामध्ये, नॉर्मल आहे. एवढी मेहनत घेणार तर पेन तर होईलच. आणि आता पुढच्या व्यायामाकडे वळूया. दोन्ही हात आपले डोक्याच्या वरती राहतील, दोन्ही पाय सरळ. एक श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडून वरती उठायचा आहे आणि दोन्ही हातांनी आपल्या पायाच्या पंजांना टच करायचा आहे. परत माघारी जायचं आहे. श्वास आत, श्वास बाहेर, पायांना टच. याप्रमाणे करायचं आहे. अजून 9 वेळा आपण करूया. श्वास आत बाहेर, 4 5 6 7 8 9 आणि 10. विश्रांती, रिलॅक्स. याप्रमाणे हा व्यायाम करायचा आहे. आपल्या खालच्या ज्या पोट सुटलेलं असतं त्याच्यावरती हा व्यायाम खूप परिणामकारक आहे. परत पाठीवरती झोपून घ्यायचं आहे. विश्रांती. आता पुढच्या व्यायामासाठी परत आपले दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफवा आणि आपली हात डोक्याच्या मागे, दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड राहतील. दोन्ही पाय थोडेसे वरती उचला 90 डिग्री. आणि आता क्रॉस मध्ये आपले कोपर आणि गुडघा टच करायचा आहे. उजवा कोपर, डावा गुडघा, डावा कोपर, उजवा गुडघा. याप्रमाणे सुरू करायचं आहे. याप्रमाणे श्वास घेत राहा. 7 8 9 आणि 10. विश्रांती. दोन्ही हात बाजूला, पाय सरळ, रिलॅक्स. 5 सेकंद इथे पण आपण विश्रांती घेणार आहोत. फक्त 5 सेकंद विश्रांती घ्यायची आहे. शरीरात जी ऊर्जा निर्माण झालेली आहे ती आपल्याला घालवायची नाहीये, त्यामुळे 5 सेकंद फक्त विश्रांती घेऊ शकता. तर पुढच्या आसनाकडे वळूया. दोन्ही पाय एक सोबत, आपले दोन्ही हात आपल्या नितंबांच्या खाली, हाताचे पंजे. आणि आता श्वास घेऊन दोन्ही पाय वरती उचला. आणि आता आपल्याला गोल करायचा आहे. सर्कल. सरळ दिशेने 5 वेळा आणि उलट दिशेने 5 वेळा. उजवीकडून
श्वास आत, डावीकडून खाली, श्वास बाहेर, याप्रमाणे. 3 4 5. आणि आता उलट दिशेने 1 श्वास आत, बाहेर, आत, बाहेर. 3 4 आणि 5. विश्रांती, पाय खाली, रिलॅक्स. आणि आता पुढच्या व्यायामाकडे वळूया. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड, दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत, आणि दोन्ही पाय थोडेसे वरती उचला छातीच्या दिशेने. आणि आता काय करायचं आहे, आपण ज्याप्रमाणे कपडे पिळतो त्याप्रमाणे आपल्या पोटाला पिळ द्यायचा आहे. एक श्वास आत घ्या, श्वास बाहेर, दोन्ही पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. परत श्वास आत, श्वास बाहेर, पाय डावीकडे, मान उजवीकडे, याप्रमाणे 10 वेळा करायचं आहे. सुरू करा. माझ्यासोबत करत राहा. आपल्या पोटाला पूर्णतः चांगल्या प्रकारे मसाज मिळतो. आठ, 9 आणि 10. आणि विश्रांती, रिलॅक्स. मान उजवीकडे डावीकडे करत असताना सावकाश करायचे आहे. मानेचा मणका खूप लवचिक असतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारे शरीराला त्रास देऊ नका. विश्रांती. आणि हात वरती घेऊन डोक्याच्या साईडने पूर्ण शरीराला ताण द्या, स्ट्रेच द्या आणि रिलॅक्स. अशा प्रकारे हे 7 व्यायाम नक्की रोज करायचे आहेत, नियमितपणे. प्रत्येक गोष्टीमध्ये नियमितता ठेवली तर त्याचा आपल्याला उपयोग नक्की होतो. पोट कमी होण्यास नक्कीच मदत. सुरुवातीला जरी तुम्हाला 20 वेळा करणं शक्य नसेल तरी 10-10 वेळा करायला सुरुवात करा. जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत स्ट्रेचिंग करा, दाब द्या, स्ट्रेंथनिंग द्या आपल्या पोटाला. अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये पहिलं तर आपले जेवणाच्या वेळा फिक्स करा. एक ठराविक वेळेला सकाळी, दुपारी आणि रात्री वेळ ठरलेली घ्या आणि त्या ठरलेल्या वेळेत जेवा. भूक लागेल तेव्हा जेवण करा. उगाच मध्ये आधी टाइमपास म्हणून तळलेले पदार्थ, जंक फूड हे खाण्यास शक्य तेवढे टाळा. लक्षात ठेवा, जे आपले जिभेला पदार्थ आवडतात ते आपल्या पोटाला कधीही आवडत नाहीत, म्हणून ते लहान बाळासारखं फुगून बसतं आणि मग ते वाढलेलं पोट आपल्याला न आवडतं होतं. त्यामुळे भूक लागेल तेव्हाच खा आणि तळलेले, जंक फूड आणि मैद्याचे पदार्थ शक्य तेवढे टाळा. आपल्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. घरी बनवलेलंच जेवण जेवा. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमचं पोट कमी होण्यास तुम्हाला फायदा होईल. आणि तुम्ही जर प्रोटीनयुक्त आहार घेत असाल तर प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने आपल्याला शरीराला पाण्याची गरज भासते, त्यामुळे पाणी सुद्धा भरपूर प्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी हा 20 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा व्यायाम केला आणि माझं काम झालं असं समजून दिवसभर एका जागी बसून झोपून राहू नका, तर थोड्या वेळाने शरीराची काहीतरी हालचाल ठेवा. या व्यायामांनी तुमचे पोट कमी होण्यास काही फायदा झाला का नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.